लॉर्ड आणि ख्रिस्तांमध्ये सर्वांना प्रेमाचा सलाम. आज मी तुमचा होस्ट रोहित सावंत एक नवीन योद्धा घेऊन आलेला आहे. आज आपल्यामध्ये पास्टर संदीप गायकवाड आहेत. ते यूथ पास्टर आहेत. शिलो चर्चला मागील ऑलमोस्ट 11 वर्ष 2008 पासून ते सेवेमध्ये आहेत. ते बक्षास टीम, परत यूथ कल्चर आणि पुणे कॅम्प ऑफ ख्रिश्चन यूथ यांचे मेंटर देखील आहेत. तर दादा आणि तुमचे विशेष आभार, तुम्ही वेळेतून वेळ काढला आणि इंटरव्ह्यूसाठी टाईम दिला. तर वेळ न गमावता आपण डायरेक्ट इंटरव्ह्यूला सुरुवात करू. तर मला पाळक साहेब, तुम्हाला पहिला प्रश्न हा होता की तुम्ही जर तुमची तारणाची गोष्ट आम्हाला सांगितली की तुम्हाला प्रभू येशू केव्हा समजला आणि तुमचं तारण कसं झालं? सर्वप्रथम मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की या ठिकाणी परमेश्वराने तुम्हा सर्वांसमोर येण्याची संधी दिलेली आणि ही फक्त त्याची कृपा आहे. आमेन, आमेन. आणि माझा जन्म हा ख्रिस्ती कुटुंबामध्ये झाला आणि पुणे शहराच्या मध्य ठिकाणी आम्ही राहिला आहोत आणि त्या ठिकाणी ख्रिस्ती कुटुंबामध्ये जन्म झाल्यामुळं चर्चला जाणं हे आमच्यासाठी काही असं नवीन नव्हतं. म्हणजे संडे स्कूल, चर्चला जाणं. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चर्चला जाणं म्हणजे आम्हाला आमचं जे संडे स्कूल असायचं ते आमच्या घरामध्येच असायचं. म्हणजे आमचा जो वाडा होता पुणे शहरामध्ये, त्या ठिकाणी आमचं संडे स्कूल घेतलं जायचं आणि फक्त मोस्ट प्रॉब्ली आम्ही ख्रिसमस, गुड फ्रायडे आणि ईस्टर अशा वेळेला चर्चला जात होतो. आणि मला असं वाटतं 95-96पर्यंत तर तसंच चाललं होतं. परंतु 96ला ज्यावेळेस MYPFचा एक कॅम्प होता आणि त्या कॅम्पमध्ये ज्यावेळेस मी गेलो तर त्या कॅम्पमध्ये जस्ट एक म्हणतो ना, एक पाहायला की तिकडे काय चालतं, कसं चालतं, जेवण चांगलं मिळतं कॅम्पमध्ये. आणि ते बघायला आम्ही गेलो असताना शेवटच्या दिवशी एक घटना घडली. ती म्हणजे अशी की पास्टर रॉबिन महाडकर त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळेस मी एवढा पास्टरना ओळखत नव्हतो. आणि शेवटच्या सेशन पास्टर रॉबिन महाडकर घेणार होते आणि त्यावेळेस त्यांनी अनाऊन्स असं केलं होतं की मी तुम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करणार आहे आणि तुम्हाला तेलाचा अभिषेक करणार आहे. आणि आम्ही म्हटलं, अरे काय तेलाचा अभिषेक काय असतो किंवा प्रार्थना करणारे, विशेष होतं ते आमच्यासाठी. आणि त्या लाईनीमध्ये आम्ही थांबलो आणि लाईन संपत गेलेली असताना माझा नंबर आला आणि पास्टर रॉबिन महाडकरांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. आणि ज्यावेळेस त्यांनी हात ठेवला तर त्यांनी एक संदेशात्मक गोष्टी माझ्या जीवनावर ते बोलल्या आणि त्याच्यामध्ये ते बोलले की तू तरुणांमध्ये सेवा करशील आणि परमेश्वर तुझा योसेफाप्रमाणे वापर करून घेईल, इतरांना मदत करणार. आणि त्यावेळेस मी ती ऐकली, फक्त स्वीकारली नाही म्हणता येणार, परंतु ऐकली आणि त्याच्यानंतर परत माझं जीवन मी सुरू केलं. परंतु कालांतरानं मी हळूहळू शिलो चर्च ऑफ क्राइस्ट ह्या मंडळीमध्ये माझं जाणं चालू झालं आणि 97मध्ये मी शिलो चर्च ऑफ क्राइस्टला जायला सुरुवात केली. 97 मग 98 असे सुरुवात झाली. परंतु मला चांगलं आठवतं की 98 साली ज्यावेळेस मी चर्चमध्ये उपासना करत होतो आणि उपासना करत असताना अचानक मला जाणीव झाली की प्रभू मला स्पर्श करतो आहे. आणि मी एक प्रार्थना केली होती माझ्या एका मित्रासाठी की 10th स्टँडर्डला त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की माझ्यासाठी प्रार्थना कर, मला चांगले मार्क्स मिळाले पाहिजेत. आणि त्यावेळेस त्या संडेच्या सर्व्हिसमध्ये मला अनुभव आला आणि जी मी प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. आणि तो मुलगा जो त्याला भीती होती की तो फेल होईल कदाचित, परंतु तो चांगल्या मार्काने पास पण झाला होता. आणि त्या दिवसापासून मला कुठेतरी परमेश्वराविषयी म्हणतो ना की ओळख म्हणा किंवा त्याला शोधण्याचा प्रकार चालू झाला. आणि हळूहळू परमेश्वराने माझ्या अंतःकरणाचा ताबा घेतला आणि मी 99 साली त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केला आणि बाप्तिस्मा घेतला. आणि त्या फेजपासून म्हणजे 99 म्हणजे मी 10वी जस्ट पासआउट झालो होतो आणि त्याच्यानंतर माझ्या ह्या तारणाच्या दिवसांना सुरुवात झाली. थँक्यू पाळक साहेब, तुम्ही ते सांगितल्याबद्दल. आणि मग तुम्ही सांगितलं की
99-2000 या सालमध्ये तुमचं तारण झालं. तर मग आपल्याला मिनिस्ट्रीसाठी बोलावलेलं आहे किंवा आपल्याला पाचारण आहे, हे तुम्हाला कधी समजलं की आपण आता सेवेत उतरलं पाहिजे किंबहुना सेवा केली पाहिजे? जसं मी मगाशीच सांगितलं की 96मध्ये जे प्रॉफेसी झाली होती माझ्यावर, की जी मी ती स्वीकारली नव्हती. परंतु त्याच्यानंतर मग माझं जे शिक्षण मी घेत होतो, मी ITI केला. मग त्याच्यानंतर हळूहळू पुढे ऑटोमोबाईल्समध्ये मी काही शिक्षण घेतलं आणि मग ते करत असताना एका ठिकाणी एका चांगल्या कंपनीमध्ये मी कामाला लागलो. चांगल्या कंपनीमध्ये मी जॉब करत होतो आणि त्याच्याबरोबरच मी 2000 साली शिलो चर्च ऑफ क्राइस्ट क्वायर जॉईन केलं होतं आणि मग त्याच्यामध्ये गायला सुरुवात केली होती सुरुवातीला. मग गायला सुरुवात करत असताना हळूहळू माझी इन्व्हॉल्वमेंट चर्चमध्ये मंडळीमध्ये वाढली आणि हळूहळू ती इन्व्हॉल्वमेंट वाढत गेली. मुलांमध्ये उठणं बसणं, मंडळीमध्ये कामं करणं, मग ते साऊंड सिस्टीम लावण्यापासून तर मग इतर खुर्च्या उचलणं, या सगळ्या गोष्टी आम्ही करत होतो आणि त्या मला आवडायला लागल्या, हळूहळू आवडायला लागल्या. पण त्याच्याबरोबर मी काम देखील करत होतो. परंतु या सर्व फेजमधून जात असताना 2008पर्यंत मी जॉब केला. 2008पर्यंत मी एका चांगल्या कंपनीमध्ये काम केलं आणि पण त्याच्यामध्ये अधूनमधून मला वाटायचं की नाही, मी सेवा करावी, मी चर्चमध्ये काम करावं, या सगळ्या गोष्टी मी आणि वेळोवेळी मी पास्टरांशी देखील बोलायचो. ही गोष्ट माझे सिनियर पास्टर रॉबिन माडकर, त्यांच्यावर मी ही गोष्ट बोलायचो. तर पास्टर मला नेहमी सांगायची तू प्रार्थना कर. परंतु ते नेहमी मला हेच एनकरेज करायचे की देवाने तुला निवडलेलं आहे आणि जी त्यांनी प्रॉफेसी केली होती त्यांच्या देखील लक्षात होती. परंतु त्यांनी मला कधी जबरदस्ती केली नाही. परंतु त्यांनी तो निर्णय माझ्या हातात दिला होता. परंतु 2008मध्ये ती अशी वेळ होती की अचानक माझ्या अंतःकरणामध्ये आलं की नाही, आता मला पूर्ण वेळ सेवेमध्ये यायचं आहे. आणि मग मी त्याच्यानंतर एक निर्णय घेतला की नाही, आता खूप झालं. कारण माझा सगळा ओढा मंडळीकडे असायचा. जरी मी कंपनीमध्ये जरी गेलो, परंतु बाहेर काय चालू आहे, चर्चमध्ये काय चालू आहे, चर्चच्या गोष्टीत माझ्या डोक्यात असायच्या. मग शेवटी मी तो निर्णय घेतला. माझ्या घरच्यांशी बोललो, मी पास्टरांशी बोललो, योग्य सल्ला घेतला, प्रार्थनापूर्वक तो निर्णय घेतला आणि 2008मध्ये मी हा निर्णय घेतला की मी पूर्ण वेळ सेवा करेन. आमेन. आणि दादा, तुम्ही आत्ताच सांगितलं की 2008मध्ये तुम्ही निर्णय घेतला सेवेचा. जेव्हा सेवेला सुरुवात केली तेव्हा ते पाठिंबा देणारे किंवा उचलून धरणारे लोक कोणी होते? किंवा नवीन सेवा करतो तर आपल्याला खूप चिंता असते की अरे, जर मी मागं पडलो, जर कमी पडलो तर माझं काय होणार? तर तुमच्या सेवेमध्ये जेव्हा तुम्ही 2008-09 इनिशियल चालू केलं तेव्हा तुम्हाला उचलून धरणारे, तुम्हाला प्रार्थनेचा पाठिंबा देणारे लोक कोण होते? एक छोटीशी घटना मला सांगायला आवडेल की ज्यावेळेस चर्चमध्ये एक यूथ सेमिनार होता आणि त्यावेळेस तोपर्यंत मी यूथ लीडर नव्हतो झालो. पण त्या यूथ सेमिनारमध्ये चर्चने असं ठरवलं होतं की या यूथ सेमिनारमध्ये एक यूथ लीडर आम्हाला नियुक्त करायचं आहे. एक यूथ लीडर हवा आहे चर्चसाठी. आणि त्यावेळेस मी सांगितलं की मी चर्चच्या कामांमध्ये व्यस्त असायचो. मग वाढप्याचं जरी काम असेल किंवा इतर जे पण काम हातामध्ये लागेल ते आम्ही करत होतो. आणि त्यावेळेस एक इलेक्शन घेणार होते चर्चमध्ये आणि इलेक्शन घ्यायचं ठरलं होतं आणि कॅन्डिडेट्सची नावं त्यांनी मागवली होती, जे कोण कोण इच्छुक आहेत. आणि आज देखील मला माहीत नाही की माझं नाव कोणी दिलं होतं त्या ठिकाणी. आणि मी त्यावेळेस जेवण वाढत होतो आणि कोणीतरी येऊन मला मागून सांगितलं होतं, मला तो व्यक्ती पण माहीत नाही कोणी सांगितलं होतं, की तुझं नाव त्या बोर्डवर आहे यूथ लीडरच्या लिस्टमध्ये आणि इलेक्शनसाठी वोटिंगसाठी तुझं नाव तिकडे आहे. आणि मग मी पास्टरांना सांगितलं, पास्टर माझं नाव तिकडं दिलेलं आहे, कोणी मला माहीत नाही, पण काय करावं? असं बोलले, राहू देत. आणि नंतर मग लंच ब्रेक झाल्यानंतर ते वोटिंग त्या ठिकाणी होणार होतं आणि तिकडे मला चांगलं आठवतं आहे की अराऊंड 140 यूथ्स तिथं होते आणि 140 यूथ्स होते आणि वोटिंग झालं आणि वोटिंगचं काउंटिंग झालं. जसं मला विचारलं की तुम्हाला सपोर्ट कसा होता, तो फर्स्ट डे होता माझा आणि फर्स्ट डेचा सपोर्ट असा होता माझ्यासाठी की 140 पैकी 129 और 130 मला आठवतं आहे तेवढे वोट्स मला होते फक्त एकट्याला. आणि त्या ठिकाणी अराऊंड 10 कॅन्डिडेट्स तिकडे होते
आणि तिथून कुठेतरी मला वाटलं अरे मला हा सपोर्ट कसा काय मिळाला एवढ्या तरुणांचा, की मी वचनातून कधी बोललो नव्हतो, मी कधीच लीड कसं करायचं हे मला माहीत नव्हतं. पण मी निर्णय घेतला होता की मी चर्चमध्ये काम करेन. परंतु त्याच्यानंतर ज्यावेळेस मी घरी जाऊन प्रार्थना केली तर त्यावेळेस मला तो एक जो पिक्चर की जो 96ला जे पास्टर महाडकरांनी जी प्रॉफेसी म्हणजे जी संदेशात्मक वाणी जी माझ्यापर्यंत आली होती की देव तुझा तरुणांमध्ये उपयोग करून घेईल, आणि त्यावेळेस मला ते कन्फर्मेशन पण मिळालं. आणि मला जो सपोर्ट, जसं तुम्ही विचारलं की चर्चमधील जे तरुण होते की मोना पास्टर स्वतः एक चांगला सपोर्ट माझ्यासाठी होते. त्यांनी मला नेहमीच एनकरेज केलं. त्याचप्रमाणे आमच्या चर्चमध्ये पास्टर सुहास आहेत, पास्टर संजय आहेत, ह्यांचा देखील खूप चांगला सपोर्ट मला मिळाला की नेहमीच ते माझ्या पाठीशी होते की ज्या वेळेला मला वचनातून जर काही बोलायचे, मला जर कुठं अडचण वाटते तर मी त्यांच्याशी जाऊन सल्लामसलत पण घ्यायचो, आणि ते नेहमी ते उपयोगी ठरायचे की ते नेहमी ते मदत करायचे. आणि चर्चमधील तरुण तर नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिले. आणि त्याच्यापेक्षा अधिक गोष्ट ही की माझ्या घरातली लोक, की ज्यावेळेस मी हा निर्णय घेतला होता की सेवा करेल आणि सर्व म्हणजे नाही का, एक घरातला एकुलता एक मुलगा, आणि मला सांगायला आवडेल की 2008मध्येच माझे पप्पा रिटायर झाले होते आणि 2008मध्येच मी जॉब न करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणजे त्यांचं तर इन्कम बंदच झालं होतं, परंतु माझं देखील इन्कम त्या ठिकाणी बंद होणार होतं. परंतु त्या फेजमधून पण जात असताना माझं कुटुंब माझ्याबरोबर उभं राहिलं आणि त्यांनी सपोर्ट केलं की काही प्रॉब्लेम नाही, तुला सेवा करायची, हा तुझा निर्णय. आणि ही अशी लोक परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये ठेवली. प्रेज द लॉर्ड पायक साहेब, अशा लोकांसाठी. आणि यालाच धरून मला पुढचा प्रश्न होता की तुमच्या जीवनात, तुमच्या सेवेचा जो काय प्रवास आहे त्याच्यामध्ये तुमचे मेंटर कोण आहेत आणि त्या मेंटरचा किती इम्पॉर्टंट रोल आहे तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये? सर्वप्रथम म्हणजे मी मेंटर असं म्हणेल की सर्वप्रथम प्रभू येशू ख्रिस्त, की आपण त्याचे प्रत्येकामध्ये शिष्य आहोत. आणि जी पण शिकवण प्रभू येशूने आपल्याला दिलेली आहे, जर आपण ती व्यवस्थितपणे निमूटपणे जर आपण ती पाळली किंवा पाळण्याचा प्रयत्न जरी केला तर त्याच्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती घडते. परंतु त्याचबरोबर आपण ह्या जगामध्ये राहत असताना कोणाला तरी आपण अकाउंटेबल असावं, त्यासाठी आमच्या जीवनामध्ये मेंटॉर असणं खूप गरजेचं आहे. आणि माझे सर्वप्रथम जगिक ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर मी पास्टर महाडकरांना माझं मेंटॉर मी म्हणेल की ज्या वेळेला मी त्यांच्याकडे पाहतो, ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर बोलतो, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्ट शिकायला मिळते आणि एक म्हणतो ना की काहीतरी वेगळं ऐकायला मिळतं. आणि नेहमीच ते काहीतरी आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करतात. आणि जसं मी सांगितलं की अकाउंटेबिलिटीमध्ये निश्चितच ते माझे मेंटॉर आहेत. त्याचप्रमाणे शहरामध्ये काम करत असताना किंवा शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असे अनेक लीडर्स, पास्टर्स आहेत. मग त्याच्यामध्ये पास्टर भालचंद्र कांबळे आहेत, त्याचबरोबर पास्टर सुधीर साबळे आहेत, पास्टर जोसेफ पवार आहेत. तर अशी लोक परमेश्वराने माझ्या जीवनात ठेवलेली आहेत की ज्यावेळेस असा काही फेज येतो नाही का लाईफमध्ये की कुठेतरी तुम्हाला थांबावं लागतं कुठेतरी, आणि अशा वेळेला तुम्हाला कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज असते. निश्चित आम्ही प्रार्थना करतो, परंतु त्याचप्रमाणे आपल्याबरोबर कोणतरी बोलणारं देखील हवं आहे. तर त्यावेळेस ही लोक माझ्या मदतीला धावून येणारी लोक आहेत. ज्या वेळेला मी त्यांच्याकडे जातो, बसतो, त्यांच्यावर काही गोष्टी शेअर करतो, त्यावेळेस त्यांच्याकडून निश्चितच उत्तेजन मिळतं आणि एक चांगले मेंटॉर परमेश्वराने माझ्या जीवनामध्ये दिलेले आहेत. प्रेज द लॉर्ड पायक साहेब. आणि मला वाटतं की हा माझ्या इंटरव्ह्यूचा सर्वात मोठा प्रश्न, 2008पासून तुम्ही सेवा करत आहात, कधी तुम्हाला असा विचार आला किंवा निराशा आली की आता यूथ मिनिस्ट्री किंवा जे काही मिनिस्ट्री तुम्ही करत आहात ती बंद करावी आणि आपण परत आपल्या जुन्या जीवनात जावं, मिनिस्ट्री झाली तेवढी पुष्कळ, किंवा आता इथून पुढं मिनिस्ट्री करायला नको, आपण काहीतरी वेगळं बनवू, असा कधी विचार आला तर तो विचार तुम्ही कसा ओव्हरकम केला आमच्या व्ह्युअर्सला सांगाल तर? असा विचार जसं मी सांगितलं की 2008मध्ये मी जॉब सोडला होता. जॉब सोडून मी सेवा करण्याचा निर्णय जो घेतला होता, त्याच्यानंतरची काही वर्ष खरंच माझ्यासाठी कठीण होती. कारण एक चांगल्या कंपनीमध्ये काम करत होतो, एक चांगलं इन्कम होतं, आणि जसं म्हणतो ना की जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा लागतो. आणि या सगळ्या गोष्टी किंवा हे आपल्याला मिळवण्यासाठी कुठे ना कुठे तुम्हाला पैशांची गरज लागते.
आणि या गोष्टी करत असताना कुठेतरी कमतरता भासत होती, समस्या येत होत्या, परंतु त्याच्यावर ओव्हरकम करत 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 एक सर्टन पिरियड मी पुढपर्यंत गेलो होतो. परंतु एक वेळ अशी आली होती की मी या गोष्टींना कसं सामोरं जाऊ, मी कसं फेस करू. परंतु एकदा पास्टर महाडकरांनी खूप सुंदर चर्चमध्ये एका संदेशामध्ये ते बोलले होते की एकदा तू नांगराला हात घालशील तर मागे वळून पाहू नको. आणि ते वचन माझ्यासाठी खूप आशीर्वादित झालं. आणि मी त्या फेजमध्ये होतो त्यावेळेस की मी विचार करत होतो की का मी इथं थांबावं का, मी कुठलं तरी माझ्याकडे डिग्री आहे, माझ्याकडं सर्टिफिकेट्स आहेत, मी चांगला अजून जॉब करू शकतो. परंतु त्याच्यानंतर अशी गोष्ट घडली की मी जॉब शोधण्याचा प्रयत्न चालू केला होता आणि मला गव्हर्नमेंटच्या 3 ठिकाणी जॉबची अपॉर्च्युनिटी होती. आणि असं व्हायचं की मी ती गव्हर्नमेंटची एक्झाम द्यायचो, सगळं काही व्यवस्थित व्हायचं, परंतु ज्यावेळेस तो जॉब मला मिळणार आहे त्यावेळेला काहीतरी त्या रिझल्टवर किंवा त्या प्रोसेसवर स्टे यायचा. मला माहीत नाही ते का होत होतं, परंतु 3 ठिकाणी ते झालं. एका ठिकाणी तर असं झालं, मी DRDOची एक एक्झाम दिली होती, मला चांगलं आठवत आहे, आणि इतका चांगला मी पेपर लिहिला होता आणि मी म्हटलं आता मला गव्हर्नमेंट जॉब मिळेल, मी एकदम स्टेबल लाईफ होईल, माझं चांगलं इन्कम होईल. आणि आज तागायत ती एक्झाम मी दिली होती. मला आठवतं आहे मी 2010-11ला मी ती एक्झाम दिली असेल. आज 2025 आहे, अजून त्या एक्झामचा रिझल्टच लागलेला नाही, तो स्टे आहे त्याच्यावर. सो ह्या घटनेमधून देखील मला एक गोष्ट कळली की देवाची इच्छा नव्हती की मी सेवा सोडून मी परत जगामध्ये जावं. आणि ते जे वचन की एकदा तुम्ही जर नांगराला हात घातलेला आहे तर तुम्ही मागवून पाहू ना, मग त्याच्यानंतर मी हा विचार कधीच केला नाही. ठीक आहे, काही इतर वेळेला काही इश्यूज येतात, फेज येतात की तुम्हाला कधी कधी, परंतु त्या ह्याच्यावर जर तुम्ही ठामपणे राहिलात की परमेश्वराची इच्छा ओळखून घेतली तर निश्चितच परमेश्वर तुम्हाला यश देतो. आमेन आमेन. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की ह्याच्या 2 इंटरव्ह्यू आधी ब्रदर विजय लोंढे आमच्याकडे होते इंटरव्ह्यूसाठी, आणि ते म्हटले की पास्टर संदीप गायकवाडनी मला खूप मदत केली. म्हणजे इनफॅक्ट बक्षास जे नाव आहे त्याच्यात पण तुम्ही हेल्प केली आणि त्यांना खूप सपोर्ट केला. ते म्हटले की ते माझे एक चांगले मेंटर आहेत. तर तुम्ही इतकं वर्ष, आत्ताच तुम्ही बोलले की निराशा आली, थोडा विचार आला की कधी सर्व गोष्टी बंद करून परत जावं, पण आत्ता जेव्हा तुम्ही इतके तरुण घडवलेले आहेत, ब्रदर विजय दिसतात किंवा ब्रदर जे बक्षास टीम आहे ते दिसते, पण त्यांच्या मागे तुमचा इतका महत्त्वाचा हात आहे. आज ब्रदर विजयचं फक्त एक नाव आहे म्हणून घेता येतं, पण असे अनेक तरुण तुम्ही घडवले. तर तुम्हाला याच्यामधून काय वाटतं की कदाचित हे कसं तुमच्याकडून शक्य झालं, किंवा कसं तुम्ही हे तरुण घडवले जी आज पुण्याच्या कानाकोपऱ्यात प्रभूची सेवा करत आहेत, कोणत्या ना कोणत्या माध्यमातून प्रभूला गौरव देत आहेत? सर्वप्रथम तुम्ही देवाचा आवाज ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं पाचारण कशासाठी झालेलं आहे तुमचं महत्त्वाचं आहे, आणि तुमचं पाचारण तुम्हाला समजणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. मग ते तुम्हाला कसं समजतं? एक तर तुम्हाला देवाच्या वचनातून समजतं, देवाच्या सेवकाद्वारे समजतं, परिस्थितीद्वारे समजतं, परमेश्वर तुम्हाला कसा चालवतो त्याच्यावरून तुम्हाला समजतं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट हीच मी म्हणेल की परमेश्वराचा आवाज तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. की जो आवाज 96 साली पास्टर महाडकरांच्या मुखातून मी ऐकला की परमेश्वर तुझा तरुणांमध्ये सेवा करून घेणार आहे आणि तू योसेफाप्रमाणे मदत करणार असेल. आणि ज्यावेळेस मी सेवेला सुरुवात केली त्यावेळेस मी जसं सांगितलं की मला काहीच माहीत नव्हतं, परंतु मी ज्यावेळेस प्रार्थना केली तर तो पूर्ण पिक्चराईज ती सिच्युएशन मला परत परमेश्वराने दाखवली आणि मला आठवण करून दिली की तुझं पाचारण ह्या गोष्टीसाठी झालेलं आहे. आणि वचन देखील सांगतं नाही का की तुझ्या पाचारणाला साजेल असं तुझं वर्तन असावं. मग मी विचार करत गेलो की जर मी तरुणांसाठी जर मला निवडण्यात आलेलं आहे तर माझं काम फक्त चर्च पुरतं मर्यादित नाही आहे, तर मला चर्चच्या बाहेर देखील जाऊन सेवा करायची आणि चर्चच्या बाहेरच्या तरुणांना मला उत्तेजित करायचं. मग ते उत्तेजित करण्यासाठी सर्वप्रथम आपण तसं राहणं, आपण तसं वागणं, आणि त्याप्रमाणे जर मी तसं राहिलो तर ते मी त्यांना शिकवू शकतो. तर सुरुवात माझ्याकडून होते आणि तीच सुरुवात मी केली. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू परमेश्वर मला चालवत गेला आणि परमेश्वर ज्या ज्या गोष्टी
आता जसं विजयचं नाव तुम्ही घेतलं की विजयची माझी जी ओळख झाली आणि त्याच्यानंतर माझी एक सवय आहे की मी जर एखादा नवीन व्यक्ती मला भेटला तर मी त्याचं नाव नोट डाऊन करतो आणि माझ्या बायबलमध्ये त्या लिस्टमध्ये त्याचं नाव असतं आणि मी त्या व्यक्तीसाठी मी प्रार्थना करत असतो. आणि मला माहीत नाही, मला विजयविषयी परमेश्वर खूप ओझं देत होता आणि त्यावेळेस विजयची पण सेवेची सुरुवात होती आणि त्यावेळेस जे परमेश्वराकडून मला मिळत होतं की मी कशा प्रकारे विजयबरोबर उभं राहावं, विजयबरोबर काय बोलावं, आणि की बाबा विजयच नाही तर अशी जी मुलं जी माझ्या संपर्कात येत असत त्या काळामध्ये किंवा त्यावेळी किंवा अजून देखील, की परमेश्वराकडून जे आम्हाला प्राप्त होतं तेच आम्ही त्यांच्यापर्यंत ॲज इट इज घेऊन जाणं. कालच पास्टर माडकरांनी खूप सुंदर बोलले, 2 आणि 2 हे 4च असतात, परंतु कधी कधी 2 आणि 2 आम्ही 3 दाखवण्याचा प्रयत्न करतो, परंतु देवाचं वचन तसं नाहीये. देवाचं वचन असं आहे ॲज इट इज, जे तुम्हाला मिळाले ते तुम्ही द्या. 2 आणि 2 4 तर ते 4च आहेत, ते 3 कधीच होऊ शकत नाही, ते 5 पण होऊ शकत नाही. तर त्याप्रमाणे जे आम्हाला आमच्या मित्राप्रती किंवा आमच्या भावाप्रती परमेश्वर जे तुम्हाला दाखवतो, कशा प्रकारे तुम्ही त्याला गाईड करावं, कशा प्रकारे तुम्ही त्याला चालवावं, कशा प्रकारे तुम्ही त्याच्यावर उभं राहावं, मग फायनान्शियली असो, मेंटली असो किंवा फिजिकली तुम्ही त्याच्यावर उभं राहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि ह्या गोष्टींवर मी जास्त भर दिला की जिथं मला पॉसिबल झालं तिकडे मी स्वतः जाऊन हजर राहायचो. मग त्यांचं घर असेल, त्यांचा जॉब असेल, जी पण कुठलं ठिकाण असेल त्या ठिकाणी मी जात होतो आणि फायनान्शियली काय असेल किंवा इतर ज्या गोष्टी असतील त्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी मुलांबरोबर उभं राहण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून ते शिकले आणि त्यातून त्यांना जे उत्तेजन मिळालं आणि त्याच्यामुळे ते सेवेमध्ये ते सर्व गौरव देवाला आहे. देवाने ॲज अ जस्ट माझा एक मीडिएटर म्हणून उपयोग करून घेतला आणि करून देखील घेत आहे, पण मी सर्व श्रेय देवालाच देईल की देव मार्गदर्शन करतो आणि त्याप्रमाणे आम्ही चालणं गरजेचं आहे. आणि मला व्ह्युअर्सला सांगायला आवडेल की आम्ही मागच्या वर्षी सोर हा कार्यक्रम केला शिलो चर्चमध्ये, तर त्याच्यात आमचं खूप महत्त्वाचा वाटा हेल्प आम्हाला संदीप दादाने केली. आणि दादा जसं तुम्ही सांगितलं की तुमच्यावर योसेफाप्रमाणे भविष्यवाणी झाली की तुम्ही मदत कराल, आणि मला इथं या प्लॅटफॉर्मवर सांगायला आवडेल की खूप काय म्हणतात हातावर मोजता येतील इतके लोक आहेत पुण्यात की जे आपल्या चर्चच्या बाहेर लोकांना पण हेल्प करतात, ख्रिश्चन कम्युनिटीला हेल्प करतात, आणि तुम्ही त्यापैकी एक आहात. तर हे आजच्या लीडरनी करणं किती महत्त्वाचं आहे की सर्वांना एकत्र घेऊन जसं तुम्ही चालता. कारण आज कदाचित पाळक साहेबांना लोक इतके ओळखत नसतील तितके तरुण लोक तुम्हाला संदीप दादा म्हणून ओळखतात. तर हे एकत्र घेऊन चालणं आणि हे तुम्ही ही म्हणजे म्हणजे स्वतःची काही त्याच्यात हे नसताना, स्वतःचं काहीतरी त्याच्यात प्रॉफिट नसताना तुम्ही नेहमी सर्वांना हेल्प करता, सर्वांसाठी अवेलेबल असता. तर ही गोष्ट आम्हाला तुम्ही कशी शिकले आणि आम्हाला त्याच्यातून कशी शिकता येईल? एक गोष्ट, मी जेव्हा सेवेमध्ये आलो तर सेवेमध्ये ज्यावेळेस मी आलो तर मी कुठल्या अपेक्षेने कधीच सेवेमध्ये आलो नाही. कारण आम्हाला लहानपणीपासून किंवा आत्ता देखील मंडईमध्ये आम्हाला हेच शिकवलं जातं की परमेश्वराने आमच्यावर प्रेम केलेलं आहे आणि आम्ही त्याला म्हणतो ना की त्याने आमच्यावर प्रेम केलं म्हणून आम्ही त्याला काही देऊ शकतो असं नाही. तर निस्वार्थीपणे आम्ही देवाच्या सेवेमध्ये काम करणं की मी काहीतरी करेल मग मला मिळेल तसं आम्ही कधीच करू नये. परंतु परमेश्वराने आगाऊच आमच्यासाठी करून ठेवलेले, परमेश्वराने आमच्यावर जे प्रेम केलेले ते जसं परमेश्वराने निस्वार्थीपणे आमच्यावर प्रेम केलेले तशीच आम्ही सेवा करावी. आणि कुठलाही म्हणतो ना की त्याच्यामध्ये इतर चुकीचे इंटेन्शन्स तुमचे नसावेत, स्वतःचं नाव उंच करायचं किंवा त्यातून काही इन्कम मला मिळेल, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आम्ही एका बाजूला ठेवतो आणि फक्त आम्ही जर म्हणतो की त्या ठिकाणी फक्त मला देवाचाच गौरव करायचे, त्यावेळेस माहीत नाही देव अद्भुतरित्या तुमचे मार्ग मोकळे करतो. मग तिथे तुम्हाला इतर म्हणतो ना एक्स्ट्रा काय आपण त्याला हे म्हणू शकतो की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे बेनिफिट्स किंवा जे तुम्हाला प्राप्त होणार आहे त्याच्याकडं जर तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा त्याच्याकडे तुम्ही म्हणजे त्याकडे पाहूच नका की तुम्हाला काय मिळणार आहे. तुम्ही जे तुमच्यासमोर जे काम आहे, जे तुमच्यासमोर जे ताट वाढलेले त्याच्यामध्ये जितकं आहे ते तुम्ही बघा.
तुम्ही इतरांच्या ताटामध्ये बघू नका. तुमचं जे आहे, तुमचं जे काम आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्सन्ट्रेट कराल. सेल्फलेसली ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावर काम कराल त्यावेळेस तुम्ही ऑटोमॅटिक परमेश्वर त्याच्यामध्ये तुम्हाला यश देत जातो. आणि हीच गोष्ट मी शिकलो आणि मला सांगायला पण आवडेल की बऱ्याच वेळेला आम्ही एका छोट्या चौकटीमध्ये स्वतःला ठेवतो की माझं एवढंच जग आहे आणि त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही. पण मला एक सांगायला आवडेल की आमचा देव सार्वभौम आहे, तो मोठा आहे आणि त्याचप्रमाणे आमच्या कणाती देखील आम्ही वाढवणं गरजेचं आहे. आमच्या बाउंड्रीज आम्ही वाढवणं गरजेचं आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आम्ही काम करणं गरजेचं आहे. निश्चितच मंडळीमध्ये विश्वासणारे येतात, सगळे येतात, परंतु मंडळीच्या बाहेर देखील काम आहे. मंडळीच्या बाहेर देखील अशी काही लोक आहेत की त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही मंडळीच्या बाहेर पण जाऊन काम करणं गरजेचं आहे. निश्चितच आम्ही मंडळीशी जडलेलो आहोत, मंडळीला आम्ही अकाउंटेबल आहोत, परंतु त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट ही देखील आहे की आम्ही बाहेर ज्या ठिकाणी आमच्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी जाऊन जे परमेश्वराने माझ्यामध्ये दिलेलं आहे, जे आशीर्वाद परमेश्वराने माझ्यामध्ये दिलेले तेच आशीर्वाद मला इतरांमध्ये घेऊन जायचे. आमेन. आणि दादा तुम्ही सांगितलं की सुरुवातीला तुम्ही खुर्च्या लावत असे, जेवण वाढत असे, साफसफाईची झाडू मारत असे, तर आजच्या ख्रिश्चन जे यूथ आहेत त्यांच्यात ती मेंटॅलिटी झालेली आहे की वर्शिप गिटार वाजवलं तरच सेवा, कीबोर्ड वाजवला तरच सेवा, स्टेजवर आहे तीच सेवा. पण हे किती महत्त्वाचं आहे की पडेल ती काम जे आपण प्रभूसाठी करतो ती देखील एक सेवा आहे. त्याच्यावर जर तुम्ही काय बोलाल तर व्ह्यूअर्ससाठी बरं होईल. निश्चितच मी सांगितलं जसं की माझी सुरुवात त्या सेवेनेच झाली. माझा एक चांगला मित्र आहे गिरीश थोरात म्हणून, की येथील वॉर्डनमध्ये ज्यावेळेस चर्च व्हायचं त्यावेळेस तो आमच्याबरोबर असायचा. तो असायचा, मी असायचो आणि इतर माझे काही मित्र असायचे. आम्ही साऊंड लावायचो, आम्ही सतरंजा उचलायचो, आम्ही खुर्च्या उचलायचो, आम्ही चर्च झाडायचो. मग इतर वेळेस आम्ही खुर्च्या धुवायचो, मग धूळ काढणं, म्हणजे सगळ्या गोष्टी. म्हणजे त्यावेळेला तर मला चांगलं आठवतं आहे की आमच्या जे आम्ही कपडे घालायचो ते कपडे आमचे घाण व्हायचे, ते चिखलाने म्हणा किंवा त्या धुळीने कपडे घाण व्हायचे, परंतु त्याच्यामध्ये एक वेगळा आनंद होता की जे काम तुम्ही कराल त्याच्यामध्ये जास्त तुम्हाला आनंद होतो ना, ते समजून जा की तुम्ही त्याच्यामध्ये एक सॅटिस्फॅक्शन म्हणतो ना आपण. मग गरजेचं नाही की तुम्ही माईकमधून काहीतरी बोललं पाहिजे किंवा कुठलं इन्स्ट्रुमेंटच वाजवलं पाहिजे. निश्चितच ते देखील गरजेचं आहे की कारण प्रत्येकाची सेवा वेगवेगळी आहे, प्रत्येकाचं टॅलेंट परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळे दिलेले आहे. परंतु अनेक वेळेला लोकांना असं वाटतं की मी जर स्टेजवरच असलो तरच ती माझी सेवा आहे. मला सांगायला आवडेल की जितकी स्टेजच्या खाली मी सेवा केलेली आहे की म्हणून आत्ता पण करत आहे की त्याच्यामध्ये मला खूप आशीर्वाद प्राप्त होतात आणि मी सॅटिस्फाईड आहे त्याच्यामध्ये. आणि ही मेंटॅलिटी तरुणांची बदलणं गरजेचं आहे. अनेक वेळेला तरुण असे म्हणतात की ठराविक लोक स्टेजवर असतात आणि आम्ही खाली असतो. पण तुम्ही जरी खाली असाल तर खाली देखील जी सेवा आहे, जो मोबदला जो वरचा जो सेवा करतोय परमेश्वर त्याला जो देणार आहे तोच मोबदला जर तुम्ही खुर्ची जरी उचलून साफ केलेली तेवढाच मोबदला तुम्हाला देखील, कारण ती देखील एक सेवा आहे. तर ज्यावेळेस हे आम्ही समजून घेऊ, ज्यावेळेस आमचं विचारसरणी ज्यावेळेस बदलेल की सेवेप्रती, की गिटार वाजवणं, ड्रम्स वाजवणं, गाणं, माईकमध्ये गाणं ही सेवा नाही आहे, तर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त पण तुम्ही चर्चच्या खाली, स्टेजच्या खाली देखील तुम्ही काम करू शकता. गरजेचं नाही स्टेज. ज्यावेळेस तुम्ही शहरामध्ये जाता, शहरामध्ये तुम्ही कुणाला जर मदत करत आहात, साधी एक लिफ्ट जरी कुणाला दिली लिफ्ट, तर ती पण एक सेवाच आहे एका व्यक्तीला त्या ठिकाणी जाण्यासाठी. परंतु त्या सेवे म्हणजे त्यावेळेस तुम्ही त्याला ड्रॉप करता, त्यावेळेस त्याला सोडत असताना जो तुमचं संभाषण त्याच्याबरोबर होतं, मग त्याच्यामधून कदाचित तुम्ही त्याच्यावर जर ख्रिस्त जरी शेअर केला, ती पण एक खूप मोठी सेवा आहे. म्हणजे सेवेला आपण कॅटेगराईज नाही करू शकत की त्याला ती सेवा मोठी आहे, ही सेवा लहान आहे. सर्व सेवा प्रभूच्या नजरेत एकच आहे आणि त्याचा मोबदला देखील समान आहे. आणि दादा आता काही वर्षांपासून तुम्ही कॉल टू वर्शिप हे चालू केलं सिटीला ब्लेस करण्यासाठी. तुम्ही विजय दादा आणि जे पुढारी आहेत त्यांनी चालू केलं मागील आता 3.0 झालं मागच्या वर्षी. तर ही आयडिया किंवा हे विजन किंवा हा दृष्टांत तुम्हाला कसा प्राप्त झाला, काय विचार पुढे ठेवून तुम्ही हे चालू केलं? कॉल टू वर्शिप ज्यावेळेस विजय मी बोलत होतो, तर ज्यावेळेस कॉल टू वर्शिप 1 झालं होतं AG चर्चमध्ये, त्याच्या आधी आम्ही 1 महिना आधी त्याच्यावर आम्ही थोडा
विचार करत होतो की म्हणून आम्ही असं पाहिलं होतं की शहरामध्ये अनेक इव्हेंट्स होत आहेत. बऱ्याच ठिकाणी होतं ते, चारही बाजूना चारही दिशांना खूप इव्हेंट्स होत होते, चर्चेसमध्ये कार्यक्रम होत आहेत, सर्व काही होत आहे. परंतु जसं आत्ता सांगितलं की जी उपासना आम्ही म्हणतो, जी परमेश्वराला जी उपासना करायची, जसं वचन सांगतं की देव आत्मा आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने करावी. तो जो खरेपणा आहे तो आमच्यामध्ये दिसतच नव्हता. कुठेतरी आम्ही प्राधान्य दुसऱ्या गोष्टींना देत होतो. मग फॉर एक्झाम्पल जर एखादं वर्शिप इव्हेंट करायचं आहे तर पाठीमागे त्याची डिझाईन काय असेल, मग LED किती बाय कितीची लावायची, मग ड्रम कुठल्या कंपनीचा हवा आहे, मग त्याच्या मागं साऊंड सिस्टीम आम्हाला अशी पाहिजे, मग तो AC हॉल पाहिजे, मग ते म्हणजे बऱ्याच गोष्टी आम्ही त्याच्यावर जास्त केंद्रित करतो. परंतु आम्ही ते करतोय कुणासाठी, ती उपासना आम्ही कुणाला देणार आहोत ह्याच्यावर खूप कमी ठिकाणी विचार केला जातो. आणि त्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट ही आहे की तरुणांनी हे समजणं गरजेचं आहे की ज्यावेळेस तुम्हाला परमेश्वरासमोर उभं राहायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला काहीतरी सॅक्रिफाईस करणं गरजेचं असतं. तुम्हाला कुठेतरी स्वतःला नम्र करणं गरजेचं असतं, कुठेतरी स्वतःला लीन करणं गरजेचं असतं. तेव्हा कुठे जाऊन तुम्ही परमेश्वरासमोर जाऊन उभे राहू शकता किंवा परमेश्वर सानिध्यात बसू शकता. आणि ही गोष्ट आम्हाला त्यांना कशा ना कशा प्रकारे शिकवायची होती किंवा आम्हाला शिकायची होती. असं गरजेचं नाही की आम्ही देखील पूर्ण शिकलेलो. तर त्यासाठी आम्ही एक विचार केला की आपण असा एक कन्सेप्ट आणूयात पुढे की कॉल टू वर्शिप, की जे तुमचं बोलावणं हे उपासनेसाठी आहे. आणि त्याला फर्स्ट अमित कांबळेंनी लगेच होकार दिला आणि कॉल टू वर्शिपला म्हणजे जे जे आम्ही ठरवलं त्याच्यामध्ये चांगला रिस्पॉन्स मिळाला. लोकांच्या टेस्टिमनी झाल्या की आणि फक्त त्यांच्या वैयक्तिक जीवनातच नाही तर मंडळीमध्ये देखील जे शिक्षण तिकडे दिलं गेलं ते शिक्षण ते मंडळीमध्ये त्याचा उपयोग झाला. पाडक लोकांनी त्याचे म्हणजे चांगले पॉझिटिव्ह व्ह्यूज दिले की आमच्या मंडळीमध्ये आम्हाला फरक पाहायला मिळतो. आणि तेच आम्हाला पाहायचं होतं की आम्हाला फक्त जस्ट एक परफॉर्मन्स नको आहेत किंवा तुमच्याकडे टॅलेंट आहे म्हणून तुम्ही खूप सुंदर वाजवता ते दाखवायचं नाही आहे, परंतु आत्म्याने आणि खरेपणाने. मग कदाचित तुमच्याकडे गिटार नसली तरी चालेल, तुमच्याकडे ड्रम नसला तरी चालेल, परंतु तुमच्या भावना, तुमचे विचार परमेश्वराप्रती, तुमचा अंतरीण परमेश्वराप्रती काय म्हणतंय हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी कॉल टू वर्शिप आम्ही सुरू केलं. आमेन. प्रेज द लॉर्ड पारख साहेब. आणि माझा पुढचा प्रश्न हा होता की तुम्ही जसं बोलले की 2008 पासून तुम्ही सेवा करत आहात, तुम्ही इतके तरुण घडवले, त्यातले ब्रदर विजय लोंढे एक एक्झाम्पल आहे. जेव्हा तुम्ही खाली थांबून ह्या तरुणांना प्रभूची सेवा करताना पाहता किंवा प्रभूचा गौरव करताना पाहता, मनाला कुठेतरी समाधान भेटतं का की जो सेवा न बंद करण्याचा जो डिसिजन तुम्ही नाही घेतला आणि सेवा तशीच चालू ठेवली त्याचं हे फळ आहे? कारण कदाचित खूप लोकांना आज ब्रदर विजय लोंढे किंवा बक्षास दिसतात, पण ते इंटरव्ह्यूला होते तेव्हा ते बोलले की सुरुवातीला मी जेव्हा आलो तेव्हा मी देखील जॉब करत होतो आणि संदीप दादांनी मला खूप सपोर्ट केला, प्रार्थनेने पण आणि फिनॅन्शियली पण आणि वस्तूनी तर तुम्हाला हे मनाला समाधान वाटतं का की होय, सेवा न बंद केल्याने आज इतके तरुण देवराज्यासाठी उभे आहेत? निश्चितच एक सॅटिस्फॅक्शन आहेच मला की तरुण हा वीराच्या हातातील बाणाप्रमाणे असं वचन सांगतं. आणि मी प्रत्येक तरुणाला ज्यावेळेस पाहतो तर मला तो वीराच्या हातातील बाण दिसतो आणि तो बाण एका चांगल्या ठिकाणी उपयोगात यावा हेच माझं एक म्हणतो ना इंटेन्शन असतं किंवा एक माझी इच्छा असते की जर तो वीराच्या हातातील बाणाप्रमाणे तर तो चांगल्या ठिकाणीच उपयोगाला आला पाहिजे. मग कदाचित तो ठेवून कदाचित तो बोदट झाला असेल, त्याची धार गेली नसेल तर त्याचं फक्त काम आपण करायचं की त्याला धार देणं किंवा त्याच्यामध्ये काय क्वालिटीज आहेत, तो काय करू शकतो हे ज्यावेळेस हे फक्त सांगण्याचं काम करणं, हे मोठी गोष्ट नाही आहे, हे फक्त सांगण्याचं काम करणं. आणि ज्यावेळेस तो बाण वापरला जातो त्या व्यक्तीचा देवराज्याच्या वाढीसाठी उपयोग होतो तर निश्चित त्याचे आशीर्वाद मला कुठे ना कुठे मिळतात. जरी तो कदाचित आमच्या मंडळीशी कनेक्टेड नसेल परंतु तो ज्या ठिकाणी काम करतो तो देवाच्या राज्याची वाढ म्हणा किंवा देवाच्या राज्यासाठी तो काम करतो आणि निश्चितच कुठे ना कुठे तो फायदा आपलाच आहे. तर ज्यावेळेस ते पाहतो मी तर निश्चितच खूप आनंद होतो, एक सॅटिस्फॅक्शन वाटतं की तुमचे श्रम व्यर्थ नाहीत नाही का असं वचन सांगतं. तर ते श्रम व्यर्थ नाही गेलेत आणि अजून देखील चालू आहेत. अनेक तरुण सेवेमध्ये येतात आहेत. अनेक मी आत्ताच लास्ट 2 आठवड्यापूर्वी
एक माझा मित्र आहे नाशिकमध्ये, त्याशी बोलत होतो, तर आनंद वाटला की तो आता पालखी सेवेमध्ये आहे, की कधी अपेक्षा केली नव्हती. एक औरंगाबादमध्ये आहे. आनंद वाटला की तो, म्हणजे असे पण काही तरुण आहेत की ते त्यांच्यावर फोनवर देखील बोलून तुम्ही त्यांना एनकरेज करू शकता. गरजेचं नाही त्यांना पैसेच हवेत, गरजेचं नाही त्यांच्याबरोबर फेलोशिप, पण तुम्ही फोनवर बोलून किंवा तुम्ही तुमचे 2 शब्द जर त्याच्याबरोबर एक चांगले जरी बोललात तरी जर त्याचा फायदा त्याच्या सेवेमध्ये जर त्याला होणार असेल तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट नाही आहे. आणि मला आनंद वाटतो की पुणे शहरामध्ये एक तरुणांचं नेतृत्व करत असताना परमेश्वर माझा उपयोग करून घेत आहे. आणि खरं तो सार्वकालिक आनंद आहे की जो परमेश्वर मला देत आहे. आणि या सर्व गोष्टींमध्ये परमेश्वर माझा उपयोग करून घेत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि इंटरव्ह्यूचा शेवटचा प्रश्न माझ्यासाठी, आणि मला वाटतं हा खूप इम्पॉर्टंट आहे, की तुमच्या सेवेमध्ये किंवा तुमच्या स्पिरिच्युअल वॉकमध्ये किंवा तुमच्या आध्यात्मिक ह्याच्यात तुमच्या वाईफचा किती मोठा रोल आहे? कारण कदाचित सेवा करत असताना तुम्ही स्टेजवर दिसता, तुम्ही पुढे दिसता, पण ते प्रार्थनेचं पाठबळ किंवा ते एन्करेजमेंट, तर या संपूर्ण तुमच्या सेवेच्या प्रवासामध्ये त्यांचा किती महत्त्वाचा वाटा आहे, जर तुम्ही सांगाल? खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण जसं मी सांगितलं की मी 2008 पासून सेवेमध्ये, आणि मी तिला ओळखत होतो, आणि तेव्हापासून ती मला एनकरेज करत गेली. आणि निश्चित ती माझ्यासाठी आशीर्वाद आहे. आणि 2014 ॲज अ यूथ पास्टर म्हणून माझं ऑर्डिनेशन झालं. 2014ला 31 डिसेंबरला. आणि त्याच्याच नेक्स्ट इयर माझं लग्न झालं. आणि म्हणजे माझ्या जे माझं ऑर्डिनेशन झालं त्याच्यानंतर जी माझी सेवेतील बदल मी पाहिला, त्या प्रत्येक पावलामध्ये माझी वाईफ माझ्याबरोबर आहे. मग त्याच्यामध्ये महत्त्वाचे डिसिजन्स असतील, कौटुंबिक डिसिजन असतील, सेवेविषयी असेल, प्रत्येक वेळेला ती माझ्यासाठी एक माझी एनकरेजमेंट म्हणून ती आहे. आणि प्रत्येक वेळेला एक प्रेयर सपोर्ट, नाही का, प्रेयर सपोर्ट जे आम्हाला गरजेचे आहे, प्रत्येक सेवकाला गरजेचं असतं. ज्यावेळेस मी बाहेर सेवेला जातो, ज्यावेळेस मी पुण्याच्या बाहेर असतो, महाराष्ट्राच्या बाहेर असतो, तर प्रत्येक वेळेस ती माझ्यासाठी प्रार्थना करत असते. आणि बऱ्याच वेळेला असं देखील होतं, सेवक जरी असेल तरी तो चुकणार नाही असं कधीच होत नाही. मी चुकतो देखील, परंतु ते त्या वेळेमध्ये ती मला करेक्ट देखील करते. निश्चितच माझे मेंटॉर आहेत, माझे पास्टर्स माझ्याबरोबर असतात, माझे सिनियर पास्टर माझ्याबरोबर आहेत, तर ते मला करेक्ट करतातच. परंतु घरातील गोष्टी ज्या असतात की मी तिथे चुकतो, किंवा बाहेरच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये कधीकधी निर्णयामध्ये कधीकधी मी चुकतो, तर त्यावेळेस ती मला करेक्ट करते. आणि ती एक चांगली नाही का, कुटुंब सांभाळणारी सद्गुणी स्त्री म्हणतो ना आपण, तशी आहे. आणि त्याचप्रमाणे ती चांगल्या कंपनीमध्ये देखील आहे. त्या ठिकाणी पण ती मॅनेजर आहे, आणि घरामध्ये देखील ती आमची होम मिनिस्टर आहे. तर त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ती एकदम व्यवस्थित हँडल करते. आणि मी देवाला गौरव देतो तिच्या जीवनाबद्दल. आणि दादा, आपला इंटरव्ह्यू इथे संपला. तुमचे विशेष आभार की तुम्ही तुमच्या वेळेतला टाईम दिला आणि इंटरव्ह्यूसाठी आले. आणि तुम्ही आमच्यासाठी एक आशीर्वादाचं कारण आहात. अशीच तरुणांची मदत करत राहा, अशीच त्यांच्यात पेरणी करत राहा. आणि व्ह्युअर्सला एक विनंती आहे की आपण पास्टर संदीपसाठी प्रार्थना करू. ते शिलोह चर्च ऑफ क्राईस्टची जे यूथ मिनिस्ट्री पाहतात, आणि त्यांचे जे काही इतर सेवा आहेत, जसं कॉल टू वर्शिप आणि इतर गोष्टीमध्ये ते हात घालतात, तर एका सेवकासाठी आपण फक्त त्यांना उत्तेजन देऊ शकतो आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. तर जिथे कुठे तुम्ही आहात, मी त्यांचा इंस्टाग्राम आणि फेसबुक लिंकमध्ये टाकणच, त्यांच्यासाठी प्रार्थना करा, त्यांना एन्करेजमेंट द्या. आणि हा इंटरव्ह्यू इथे संपू आणि पुन्हा पुढच्या आठवड्यात एक नवीन योद्ध्याबरोबर भेटू. सर्वांना ख्रिस्तामध्ये सलाम आणि देवाला गौरव.